हॅलो गाईज. तर आत्ता 2026 येत आहे. मी जसे 2026चे गोल्स लिहिले तसे तुम्ही पण लिहिले का? बरं, आता ह्याच्यामध्ये ना 50% गोल्स किंवा 80-90% गोल हे पूर्णच होत नाहीत. गोल पूर्ण होत नाहीत म्हणून काय गोल लिहायचे नाहीत का? गोल्स लिहायचे. कशासाठी लिहायचे? कारण गोल लिहिल्यावरती आपल्याला एक समजतं की बाबा नक्की माझा अप्रोच काय आहे 2026 कडून, मला पाहिजे काय 2026 कडून. मी काल गोल लिहायला बसले होते, माझे गोल्स लिहायला, तर मी मॅक्स टू मॅक्स 3 गोष्टी लिहू शकले. 3 गोष्टी लिहिल्यानंतर मला असं समजलं की मला माहीतच नाही आहे पुढं काय, मला काय हवं आहे. आणि अशी मी खूप मोटिवेटेड असते की खूप मोठं व्हायचं आहे, खूप हे करायचं आहे, ते करायचं आहे. पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये करायची गोष्ट येते ना, तेव्हा आपल्याला माहीतच नसतं की मला किती मोठं व्हायचं आहे, मला काय करायचं आहे. तर तुम्ही पण गोल लिहा. जरी पूर्ण नाहीत होणार तुम्हाला माहिती आहे, तरी पण गोल लिहा. कारण लिहिल्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटी थोडी का होईना वाढते आणि आपल्याला पण एक क्लिअरिटी भेटते. तर आज तुम्ही डायरी लिहा किंवा मोबाईलच्या नोट्स घ्या, त्याच्यामध्ये तुमचे गोल लिहा आणि तुम्ही मॅक्स टू मॅक्स किती गोल लिहू शकता आणि किती गोल्स नंतर तुम्हाला विचार करावा लागला ते मला कमेंट करून सांगा. बाय. आणि तुमच्या सगळ्यांना 2026 खूप चांगलं जावो ही देवाच्या चरणी प्रार्थना. बाय.